लोकांना अजूनही कुठेतरी भीती आहे, की रोबोटिक सर्जरीमध्ये मग रोबोट येणार, माझी सर्जरी करणार. अगदी गमतीचा भाग झाला, हां. पण काही लोकांना आहे याबद्दल गैरसमज. तर हे नेमकं कसं? नाही, पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही जे म्हणालात ना, ते एक्झॅक्टली व्हॉट पीपल बिलीव्ह. लोकांना हं, वाटतं, की कोणतरी रोबो येणार आणि मूव्हीसारखं तो काहीतरी करणार हं. आणि सर्जन प्रॉबेबली बाजूला बसून कॉफी पीत असेल, की ठीक आहे याची सर्जरी झाली, की मी पैसे कलेक्ट करीन लोकांकडनं. तर पहिली गोष्ट रोबो सर्जरी करत नाही. हं, सर्जरी सर्जनच करतो. हं, नी रिप्लेसमेंट जो आपण जो रोबो वापरतो, तो फक्त बोन्स कट करून देतो. हं, म्हणजे हं, बोन मिलिंग किंवा बोन कटिंग काम फक्त रोबोचं असतं. बाकी ऑपरेशनचं आपण उघडणं, स्नायू बाजूला करणं, गुडघा ओपन करणं आणि किती कापायचं, कुठे कट करायचं, कुठच्या प्रकारे ते जॉइंट लावायचा, हं, हे सगळं सर्जनने आधी ठरवलेलं असतं. मग रोबो म्हणजे तो इन्स्ट्रुमेंट असतं ते. हं, इट्स नॉट अ रोबो जो 2 पायावर चालत सर येतो. ते इन्स्ट्रुमेंट आपल्याला ते रोबोचा हं, सरफेस, नीचा सरफेस कट करतं हं, आणि ते कट करून तो शेप आला, हं, की मग सर्जन त्याच्यावर तो सांधा बसवतो जो ठरवलेला. हं, मग तो सांधा सिमेंटने बसवलेला असतो. मग तो नीट बसवून त्याच्या हं, बाजूच्या नसा वगैरे रिपेअर करून, हं, बॅलन्स करून ते परत बंद करणं. हे हं, रोबोने केलेलं असतं. हं. तर रोबोचा रोल इन नी रिप्लेसमेंट इज जस्ट टू कट द बोन. रोबो डझंट डू सर्जरी. सर्जरी इज डन बाय द सर्जन स्टिल.